अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. मी तुला एक विनंती करतो. सर, प्लीज तू माझ्या सायलीच्या आयुष्यातनं निघून जा. अरे तुझे स्वतःचे पाय बळकट नाहीत, आणखीन तू तिला सांभाळणार? ज्या सुखात ती वाढलीये ते सुख देऊ शकशील? मला जाणून घ्यायचंय, ही डॉक्टर देवकी राणे बाई कोण आहे? ती आपल्याला एवढी सगळी मदत का करतेय? पप्पांच्या एवढी जवळ का जातीये? तुझा निर्णय झाला असेल तर ठीक आहे, पण जायचंच असेल तर मलाही सोबत न्यावं लागेल. हॅलो, अनंतराव आहेत का? कोण बोलतंय? मी देवकी, डॉक्टर देवकी. सांग ना, कुणाचा फोन होता? डॉक्टर देवकीचा. कशाला केला होता फोन? बाबा आहेत का म्हणून विचारत होती. काय ग, जागेस तू अजून? जरा माझ्यासाठी पाणी आणतेस? माझ्यासाठी पाणी आणतेस का? सिंधू झोपली काय का?
जा राजा, जा तूही झोप जा. पप्पा तुम्ही कुठे गेला होतात? कुठे म्हणजे बाहेर गेलो होतो का? बाहेर म्हणजे कुठे? बाहेर म्हणजे बाहेर. बाहेर या शब्दाचा अर्थ कळत नाही का तुला? कळतो ना, पण नेमकं कुठे गेला होतात ते समजेल मला? तुझ्या प्रश्नाचा अर्थ नाही कळला बेटा मला. तुम्ही याआधी इतक्या उशिरापर्यंत कधी घराबाहेर नसायचा, मग आज एवढ्या उशिरापर्यंत कुठे फिरत होतात? अशाच एका उज्ज्वल प्रभाती काय म्हणालीस? फिरत होतो? फिरत होतो मी? तू काय माझी उलट तपासणी घेतेस? मी उलट तपासणी करत नाहीये, मी फक्त चौकशी करते. चौकशी? तू माझी चौकशी करणार? ज्या बाबतीमध्ये मी तुझी चौकशी करायला हवी ती उलट तू माझी चौकशी करणार? काय झालंय? विचार तुझ्या पोरीला विचार. मला विचारते ती इतक्या उशिरापर्यंत कुठे फिरत होतात? म्हणजे वयामध्ये आलेल्या मुलीची आई वडील जशी चौकशी करतात ना तशी मुलगी आज बापाची चौकशी करते. जाऊ विचारते मला. मेघना, मामा, पप्पा त्या डॉक्टर देवकीकडे गेले होते ना? मेघना, माझी खात्री आहे की एवढ्या उशिरापर्यंत पप्पा तिथूनच परततायत. तू काय बोलतेस? तुला भान आहे? भान आहे का? तुला भान आहे? हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. मेघना, तू आज चल. मला आज डॉक्टर देवकी बद्दल कळलंच पाहिजे. काय कळलं पाहिजे तुला? हा? काय कळलं पाहिजे तुला? तिची तुमच्यावर एवढी मेहरबानी का आहे? मेहरबानी? हो, मेहरबानीच. का केला तिने तुमच्या ऑपरेशनचा सगळा खर्च? का केला म्हणजे? एका माणुसकीच्या नात्याने केला तिने खर्च. मग ही माणुसकी तुमच्या बाबतीतच एवढी का उतू जाते तिची? मेघना, का दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा खर्च तीच बाई करते? मेघना, फार बोलतेस तू मेघना. फार बोलतेस तू. तोंड बंद कर तुझं. मी लहान आहे म्हणून एक वेळ माझं तोंड बंद करू शकाल, पण माझ्या मम्माचं काय? मेघना, ती काही बोलत नाही याचा अर्थ तिला काही कळत नाही असं नाहीये. तुमच्या प्रकृतीची काळजी करून ती गप्प बसते. मेघना, आता तू एका क्षणात गप्प हो. लग्नाच्या वाढदिवशी माझ्या मम्माजवळ राहण्यापेक्षा तुम्ही त्या बाईकडे जाणं पसंत केलं. कोण लागते कोणती तुमची? मेघना, तू आता गप्प हो. का ती माझ्या मम्माची जागा घेणार आहे? काय हे? मला मान्य आहे, मेघना चुकली.
पण तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर हात उचलायला नको होता. मान्य आहे मला माझी चूक. मी असा हात उचलायला नको होता. पण तिने सुद्धा असं विचारायचं का मला? एवढ्या रात्री कुठे फिरत होतात म्हणे. मला विचारते ही पोरगी. मी रागवणं ना माझं चुकीचं आहे, मला मान्य आहे ना. बापाला असं विचारतात. एवढीशी मी वाढवली आहे तिला माझ्या अंगा खांद्यावर, चालायला बोलायला शिकवले, चिमुरडी. मला जाब विचारते. माहितीये का तिला परिस्थिती माहितीये माझी काय आहे ती. आणि सिंधू, हा राग तिच्यावरचा नाहीये ग. हा राग ना खर तर माझ्या स्वतःवरचा राग आहे. माझ्यातला असहाय्य दुबळ्या माणसावर चिडलोय मी. तो राग काढला मी तिच्यावरती. सिंधू, इतका लाचार आणि दुबळा मी कधीच झालो नव्हतो ग. परिस्थितीने मला लाचार बनवून टाकलं बघ. म्हणजे एखादी गोष्ट मला कळत असते, ही मला मान्य नाहीये, बरोबर नाहीये, पण मी थांबवू शकत नाही ती. कारण माझी परिस्थिती, माझा हा असहाय्यपणा. तोंडात नकार येत नाही, पाय जमिनीवरचे हलत नाहीत. लाचारीनं मी तिथेच उभा राहतो. हा राग मेघनावरचा नव्हता, हा राग स्वतःवरचा होता. कसं समजून सांगू मी पोरीला आता हे सगळं? काय वाटेल तिला बापाबद्दल? हे बघा, तुम्ही दुबळे आणि लाचार अजिबात नाही. तुम्ही पूर्वीचेच आहात, खंबीर. आणि मेघनाला मी समजावून सांगेन. खरंच सांगशील? प्रयत्न नक्की करेन. तुम्ही नका काळजी करू. सांग ना, माझ्या चिमुरडीला सांग ना. तुझा बाप म्हणून असा नालायक नाहीये ग. तू खूप असहाय्य आहे. सांग तिला प्लीज, प्लीज सांग. सांगेन. तुम्ही शांत व्हा आणि गप झोपा बरं. म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. सांगशील ना? सांगेन. थकलोय खूप. झोपा. आजपर्यंत पप्पानी माझ्यावर साधा आवाज सुद्धा चढवला नव्हता. आणि आज चक्क हात उगारला का? तर त्या डॉक्टर देवकीबद्दल मी चौकशी केली म्हणून. एका परक्या बाईसाठी पप्पाने माझ्यावर का हात उगारावा? नेमकी ती आहे तरी कोण? मैत्रीण? पण मग त्या बाईला एवढं महत्व का? पप्पा आमच्यापासून नक्कीच काहीतरी लपवतायत. शोध घ्यायलाच हवा. त्याशिवाय हे कोडं नाही सुटणार. डॉक्टर देवकी, तू कोण आहेस हे मी शोधून काढणारच. अशाच एका उज्ज्वल प्रभाती सिंधू वहिनी, या या.
आहेत सिंधू वहिनी? हो आहेत बसा. अगं सिंधू, काय हो जरा 2 कप चहा आण. अहो आत्ताच घेतलात ना चहा? अगं मराठी बहिणी आल्या आहेत, मी घेईन त्यांच्या बरोबर गोडभर. बर बर आले हा. हा. अहो चहाची वेळ झालीच आहे. बर तुमचे मिस्टर कसे आहेत? दिसले नाही हल्ली कुठे? ते जरा गावाला गेलेत आमच्या. हो का? सासूबाईंना बरं नाहीये ना, तर बापरे, काय झालं? काय म्हातारपण, दुसरं काय. मेघना नाहीये का घरात? आहे, कुठेतरी गेले बाहेर. अच्छा अच्छा. काय मग तुमचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळाले? नाही हो अजून, बराच वेळ लागणार म्हणतात. हो, हे म्हणत होते मला की तुमचं होम लोन फिटल्याशिवाय प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही म्हणून. हो, अजून ते फिटायचंच आहे. कसं काय फेडणार तुम्ही लोन? म्हणजे काही सोर्स पाहिला आहे का? तोच मोठा प्रश्न आहे. दे, घ्या वहिनी, चहा घ्या. मी एक सुचवू का? म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर. हो नाही हो, हो इतकी वर्ष आपले संबंध आहे, आमच्या घरातल्या सारखेच आहात तुम्ही. सांगा. सांगा ना. म्हणजे तुम्ही हे घर विकून होम लोन का फेडत नाही? काय? हे घर विकून? हो. कसं शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना हे घर किती हौसेनं आणि कष्टानं बांधलंय आम्ही. माहिती हो वहिनी, आता इतकी वर्ष मी पाहतीये ना सगळं, आणि आत्ताचा हा कठीण काळ सुद्धा पाहते, म्हणूनच सुचवलं. नाही पण हे घर विकायचं म्हणजे? कसं आहे ना वहिनी, की नाकापर्यंत पाणी आलं ना की कितीही कठीण वाटलं तरी माणसाला मार्ग शोधावाच लागतो, हो ना? आता हे घर विकण्याची कल्पना तुम्हाला आवडणार नाही हे मान्य आहे मला, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मला हाच एक मार्ग तुम्हाला सुचवावासा वाटला. नाही पण वहिनी, हे घर विकल्यावर आम्ही रस्त्यावर येऊ? नाही, रस्त्यावर का म्हणून? आता इतकं मोठं घर आहे तुमचं, तुम्हाला चांगली किंमत मिळेल या घराची. आणि हे घर विकून तुम्ही होम लोनही फेडू शकाल. राहिलेल्या पैशातून तात्पुरतं का होईना पण छोटंसं घर घेऊ शकाल. तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडाचे पण पैसे मिळतील. म्हणजे जवळजवळ सगळेच प्रॉब्लेम सुटतील. आणि नंतर वाटलं तर तुम्हाला मोठं घरही घेता येईल ना. हे घर विकायचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मला तेवढा एकच मार्ग दिसतो, म्हणून मी सुचवलं तुम्हाला. पण म्हणजे आता आजचा प्रश्न सोडवणं हे सगळ्यात महत्वाचं नाहीये का? हे घर विकायचं?